नाश्ता करायला गाईज. आज नाश्त्यामध्ये आहे शिरा. मम्मीने बनवला आहे, माझ्या मम्मीने आणून दिला शिरा. आपण बनवणार आहोत बटर चिकन आणि तंदुरी रोटी. बटर चिकन आणि तंदुरी रोटी त्यासाठी मी मैदा, थोडं आपलं गव्हाचं पीठ, आता मी याच्यात ॲड कर खायचा सोडा, थोडा खायचा सोडा टाकला. आता आपण याच्यात टाकणार आहोत दही. तंदुरी रोटीसाठी दही, थोडी दही टाकायची. आता हे दही आपण टाकून घेतली. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकले. आता आपण याच्यात तेल त्याच्यात आपण तेल टाकलं. आता याला आपण मिक्स करून मिक्स करून भेट. लास्ट एंट्री मिक्स करू आणि मग आपकी बेटी की है. हे बघ आपलं पीठ मळून झालंय. याला असं आपटायचं कारण की हे रोटीचं पीठ आहे म्हणून. अभी ना अभी के अभी निकल रहा. पिठाला मी पिशवीमध्ये टाकलंय. त्याला मी असं वरतून हे ठेवून ते वजन ठेवून 1 तासासाठी ठेवू. चिकन स्वच्छ धुवून घेतले. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही. मैं एक लोकेशन भेजा, दही टाकलं. आता आपण याच्यात टाकणार आहोत हळद. अगर किसी ने एक्सीडेंट देखा तो सॉल्ट मार. सीसीटीवी फुटेज किसी को आता आपल्याकडे आगरी मसाला आहे, तो टाकला आपण. इसमें जाफर नथिंग कैन गो रॉन्ग. थोडासा धनिया पावडर आणि माझ्याकडे चिकन मसाला तो मी पूर्ण ॲड करते. करते आता मी आमचा घरगुती मसाला. हा खूप तिखट आहे म्हणून मी प्रमाणे टाकते. आता मी याच्यात चवीनुसार मीठ टाकले आणि मसाला टाकला. आमचं घरात अर्धा लिंबू पीठ. ये बाप होने का बकवास में तुम अभी भी मानते होते. महाराज कितने लोग याला मिक्स करून घ्यायचं. हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले बरोबर चिकनला लागतात. म्हणून हाताने मिक्स करून घ्यायचं. जेवढं चमच्याने केलं तेवढं काही लागत नाही. म्हणून आपण असं हाताने बरोबर मिक्स करून घ्यायचं. आणि त्याला ते 1 तास मी मॅरिनेट करायला ठेवून. त्याच्यातच मी थोडं फ्राय करणार आहे. खायला आम्ही 3-4 जणच आहे. केवढं खाणार. थोडं फ्राय करेन आणि थोडं भाजीला टाकेन. हे बघा आता मी मॅरिनेट करून ठेवते चिकन 1 तास. आता आपण याच्यात ॲड करणार अद्रक लसूण. मी विसरलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकायला, पण मला आठवलं. आता मी याला मिक्स करून घेते आणि मग भेटते. आता झाले मिक्स करून. आता त्याला मी टाकून 1 तास ठेवते मग भेटते. ते लागणारे साहित्य बटर चिकन, कांदा, टोमॅटो, कस्तुरी मेथी, 2 तेजपत्ता घेतला मी,
काश्मीरी मिरची, साई जिरं, लवंग, इलायची, काजू आणि कोथिंबीर आणि अमूल बटर. आणि आता बघा आपण कसं वाटतं. तेलामध्ये टाकलं आहे तेल. अभी कर रहा हूँ. आता आपण टाकणार आहोत अमूल बटर. हे बघा, हे आपण अमूल बटर टाकून घेऊया. बघू शकतो. आता आपण सगळ्यात पहिले आपण काश्मीरी मिरची टाकलं. आपण टेचलं, साई जिरलं, इलायची आणि लवंग. पहिला चांगलं होऊन द्यायचं. आणि आता आपण याच्यात लगेच टाकणार कांदा. आता आपण याच्यात टाकलं आहे कांदा. त्याला आपण मिक्स करूया. याच्याकडून परत मी थोडा अमूल बटर ॲड केला आहे. मिक्स करतो. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण याच्यात टाकतो थोडं मीठ. आता आपण याच्यात ॲड करणार आहोत टमाटे. आता याचा कलर चेंज होतपर्यंत पण त्याला भाजून द्यायचे. कलर पूर्ण चेंज होऊन द्यायचे. कलर चेंज होते. आता आपण याच्यात ॲड करणार आहोत कोथिंबीर. आता आपण ॲड करणार आहोत काजू. मी डायरेक्ट याच्यामध्येच भाजून घेतो, म्हणजे त्याचा चांगला टेस्ट येतो भाजला गेलं की काजू. लासा किती येतं. आता आपण याच्यात थोडं पाणी घालून उकळ येऊन 5 मिनटं ठेवणार. ते बघा, याच्यात मी थोडं पाणी घातलं आहे आणि आता मी याला 5 मिनटं झाकून ठेवणार आहे शिजेपर्यंत. आणि मग आपण गॅस बंद करून याला थंड करून घेणार आहे. झाकून घेतलं आहे. आपलं वाटण झालं ते थंडगार करायला ठेवण्यासाठी घेते टाकले तेल. आता आपण ॲड करूया बटर. ॲड केले बटर. हे बघा, आपलं चिकन मॅरिनेट करून 1 तास झाले. आता आपण हे चिकन तळणार आहोत बटर चिकनसाठी. म्हणजे थोडं सोलो फ्राय करून घ्यायचं आपल्याला. दाखवते तुम्हाला. हे बघा, चिकन आपण टाकलं त्याच्यामध्ये. हे सोलो फ्राय आपण करून घेणार आहे चिकनला. चिकन टाकते मी हळूहळू थोडं. म्हणजे बघा, चिकन आपलं होतं सोलो फ्राय. बघू शकतो सोलो फ्राय करायला चिकन ठेवलं आहे. त्याच्यातून नंतर मी चिकन आहे बघा, एवढं मी ते कधी भाजीसाठी आणि एवढं चिकन मी तळण्यासाठी ठेवलं. त्याच्यात मी टाकलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा थोडा. आणि आता मिक्स करून घेते. त्याच्या भांड्यामध्ये वाटण टाकून घेतलं. त्यात आता ॲड केली हळद, थोडे धनिया पावडर आणि आपण टाकणार आहोत लाल मसाला आणि आपण याच्यात ॲड करणार आहोत दही. पाणी नाही ॲड करता आपण दही ॲड करायची आणि तिला पण वाटून घ्यायची. हे बघा, आपल्या वाटण सगळीकडे तयार झालं. आता आपण वाटण टाकून घेतलं आहे. हे बघा, आपलं वाटण तयार आहे. त्याच्यात मग मसाले टाकले आहे. बिर्याणी मसाला, आपलं चिकन मसाला आणि मी थोडा आपला माझा घरगुती मसाला आहे तो मी ॲड करते. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याच्यात मी पाणी ॲड केलं आहे. आपलं चिकन पण झालं आहे. आता आपण ते ॲड करतो. आता याच्यामध्ये जे मी चिकन तळलं होतं ते ॲड केलं आहे. मिक्स करून घेतो. हे आता ते चवीनुसार मी मिकन रेडी झालं. पुरी मेथी आणि कोथिंबीर तुम्ही लोक बघू शकता.
आपल्याला आपण होऊन द्यायचं आणि त्याच्यात आपण टाकणार आहोत क्रीम, फ्रेश क्रीम टाकणार. पक्का रहेगा ना. बटर चिकन आपलं रेडी झालं. आता आपण नान रोटी बनवायला घेणार आहोत. थोडी आपण क्रीम ॲड केली आहे, क्रीम हे दिसत असेल तुम्हाला. दिसलं कलर. बटर चिकन आपलं रेडी होते. कसं दिसतंय छान. या सर्वांनी खायला खायचंय. झालं बघा. एका साईडला पिठाचे उंडे करून घेतले, एका साईडला कोथिंबीर काय येते आणि आता मी लाटून घेते. बघा तुम्ही मी तवात आपण असं टाकून घेतले. आता हिला मी लाटते. हे बघा तव्यावर टाकले मी. आता होतं इथे बघू शकते. झालं ते बघा आपली रोटी. बघा आपल्या रोटी तयार झाल्या. रोटी तयार झाल्या ते बघा. आपल्या रोटी तयार होती. आता माझी मम्मी करते बघा गाईस. माझी मम्मी करते. मागे पाणी लावायचं. मी बघितलेली ग अशी रोटी. मी म्हणली जमणार की नाही जमेल मला. मागे पाणी लावून घ्यायचं आणि मग अशी पुढे टाकायची. माझी मम्मी करते. असं उलटं करून भाजून घ्यायचं. हे बघा रोटी आपली. आता याला बटर लावू ग. बटर लावून द्यायचं रोटीला. मागे नाही लावत तू. हे तंदुरी रोटी तयार. आता आपण चिकन फ्राय करून घेऊ. ठीक आहे गाईस. आपलं जेवण तयार आहे. बटर चिकन, तंदुरी रोटी आणि भात. आता मम्मी खाऊन आपल्याला दाखवणार आहे. मी मम्मीला वाढ. खूप छान, एकदम मस्त. छान झाले का? एकदम तळून घ्या. चिकन आपण ते तळायला टाकलं आहे. आता चिकन होते आपलं बघू शकते. हे बघा गाईस मी जेवायला घेतले. आता जेवते आणि चला मी खाऊन दाखवते तुम्हाला कसं झालं. एकदम मस्त झालं गाईस. तुम्ही पण घरी करून बघा. चला बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.